नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या बाजारामध्ये हिरवा वाटाणा खूप आलेला आहे आणि वाटाण्याच्या मी आज वड्या बनवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 2 वाट्या हिरवे वाटाणे घेतले, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 मोठा चमचा बेसन पीठ, 1 छोटा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड, 2 चमचे हिरवी मिरची, आलं लसूण यांची पेस्ट, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळे मीठ, टेस्टनुसार मीठ। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण वाटाणे हे मिक्सरमधून काढून घेऊया। वाटाणे हे जाडसरच काढायचे। अशी जाडसर भरड करायची। जाडसर वाटण करायचं, त्यात एखादा 2 वाटाणा राहिला तरी चालतो। आपण आता या वाटणामध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेऊया। तांदूळ पीठ टाकले, बेसन टाकले, कॉर्नफ्लोअर टाकले, धनेपूड टाकली, जिरेपूड टाकली, मिरचीचा ठेचा टाकला, चाट मसाला टाकला, काळं मीठ टाकलं, थोडेसे तीळ टाकणार, कोथिंबीर टाकली, टेस्टसाठी मीठ टाकणार। सगळे मिक्स करून घेऊया। हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। असा गोळा तयार झालेला आहे। आपण आता या गोळ्याचे रोल बनवून घेऊया आणि वाफवून घेऊया। इथे मी गॅसवर गंज ठेवलेला आहे, वरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीळ स्प्रेड केलेले आहेत। असे रोल तयार करायचे।
आणि त्यावर असे तीळ स्प्रेड करायचे. काही रोल आपण ठेवला त्याच्यावरही तीळ स्प्रेड करूया. चला, आपले हे वाटाण्याचे रोल वाफवून झालेले आहेत. इथे मी ते 15 मिनिटं वाफवून घेतले. आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. आणि हे थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडूया. आपले वाटाण्याचे रोल थंड झालेले आहेत आणि आता आपण वड्या पाडून घेऊया. पातळ पातळच वड्या पाडायच्या. पातळ वड्या पाडल्या तर त्या तळल्या जातील. अशा वड्या पाडून घ्यायच्या. चला, आपण आता वड्या तळून घेऊया. इथे मी कढईत तेल तापत ठेवलं. वड्या ह्या मीडियम फ्लेमवरच तळायच्या. वड्या तळून झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या काढून घेऊया.
वड्या या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या सर्व करून घेऊया। ह्या वड्या तुम्हाला सॉससोबत सुद्धा खाता येईल आणि हिरवी चटणी त्याच्यासोबत सुद्धा खाता येतील। आज मी वाटाण्याच्या वड्याची रेसिपी केलेली आहे, ती तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली। ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।